नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। आज 14 ऑक्टोबर आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वात दोन मोठ्या घडामोडींपैकी एक मोठी घडामोड आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत, तर दुसरीकडे जालन्यामध्ये अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत। मात्र काल रात्रीपासूनच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजातली लोक जी आहेत ती सभेच्या ठिकाणी येण्यासाठी दाखल होत होती। मात्र आज देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाजातली लोक जी आहेत ती गावागावावरून येत आहेत, जिल्ह्याजिल्ह्यांमधून जशी त्यांना वाट मिळते, जसं त्यांना साधनं मिळत आहेत तशी येत आहेत। काही लोक बसनी येत आहेत, तर काही लोक प्रायव्हेट गाड्या करून येत आहेत। आपण देखील एक अशाच गाडीमधून हा प्रवास जो आहे तो करतो आहे। तुम्ही पाहू शकता आपण 407 या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये आहोत, ज्या ठिकाणी लोक जी आहेत ही सभेसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हा एक्सपिरियन्स एकंदरीत कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खास अशा पद्धतीनं ट्रॅव्हल करतो आहे। लोकांशी आपण बोलणार आहोत, नक्की कुठल्या गावातून आले आहेत आणि मराठा आरक्षण या प्रश्नाविषयी नक्की काय मत ते सगळे ठेवतात, जाणून घेऊयात। दादा, कुठून आले? आम्ही फुलंब्री तालुक्यामधून आलो आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। अच्छा, मग हे टेम्पो ट्रॅव्हलर जे तुम्ही केलेलं आहे ह्याचं नियोजन कसं केलं? याचं आम्ही ग्रुपने नियोजन केलं आहे सगळे मिळून, आणि त्या माध्यमातून निघालो आहे आम्ही सकाळी। मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते, त्यांनी उपोषण केलं, त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, संपूर्ण चित्र संपूर्ण महाराष्ट्राने आपलं पाहिलेलं आहे। मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येऊन गेले, उपोषण त्यांनी मागे घ्यायला लावलं, अवधी मागून वाढवून मागितला तो देखील दिलेला आहे। पण खरंच मराठा समाजाला इतक्या वर्षांची जी ही मागणी आहे ती मागणी पूर्ण होताना 40 दिवसानंतर आपल्याला दिसेल का? हो, एकंदर जरांगे पाटील आणि सर्व समाजांची जी सध्या चाललेली तळमळ आहे किंवा जरांगे पाटलांनी जे घेतलेला आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आज एकंदरीत प्रशासनाला किंवा शासनाला या सगळ्या गोष्टी दिसतील आणि शासन निश्चित आरक्षणाच्या संदर्भात निश्चित निर्णय घेईल असा एकनाथ शिंदे साहेब आणि सरकारवर सुद्धा आमचा विश्वास आहे। आपण अजून देखील काही मित्रांशी बातचीत करणार आहोत। आरक्षण मराठा समाजाकडून जे मागितलं जातं आहे ते नेमकं आरक्षण कशासाठी हवं आहे? शिक्षणासाठी, मेन म्हणजे शिक्षणासाठी आरक्षण जास्त हवं आहे, शिक्षणासाठी। अजून काय मागतं? शिक्षण, नोकरीचा वर्ग, कारण काय होतं आहे कारण की मराठा समाजाला 90-95% करूनसुद्धा त्याला नोकरी भेटत नाही आहे, आणि जे OBC याच्या कॅटेगरीमध्ये त्यांना 50-60% सुद्धा नोकरी मिळते। हेच मराठासाठी याच्यासाठी आरक्षण पाहिजे। तुम्ही मला सांगा, काय काम करता तुम्ही? मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो। स्पर्धा परीक्षेची तयारी करता। आता स्पर्धा परीक्षेला तुम्ही जात असतात, त्यात कास्ट सिस्टम आपल्याला पाहायला मिळते, कसं असतं नेमकं? हे कसं आहे, कॅटेगरीसाठी त्यांना एक पोलीस भरतीचं घेतलं आपण तर 50 मार्क फिजिकलचे, लेखीचे 100 असे मिळून 150 होतात। 150पैकी मराठा समाजाचा मुलगा असो किंवा ओपनचा मराठा समाजाच्या मुलांना समजा 135 पण घेतले तर कधी कधी 1 मार्क सुद्धा घरी राहून जातो जेव्हा। आणि कॅटेगरीला 120, 111 किंवा 105, 95 पण सांगू नका तुम्ही, असं म्हणजे कमीत कमी। आणि शिक्षणात जे आपल्याला शैक्षणिक याच्यामध्ये समजा काही जणांना जमत नाही की आपल्याला मुलांना शिकवायचं आहे आणि ते फीस भरता येत नाही काही जणांना, म्हणजे डिफरन्स इतका आहे की इतर कॅटेगरीला 5,000 भरणं पडते तर मराठा कॅटेगरीला 1 लाखपर्यंत, असं 90 ते 95% डिफरन्स पडून जातो असं फीसमध्ये। हो, ठीक आहे। तुम्ही सांगा मला, काम काय करता? मी 2 व्हीलर गॅरेज मेकॅनिकल आहे। गॅरेज मेकॅनिकल आहात तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताय। कुणबी समाजाचा प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते आणि आंदोलन करत होते। मात्र आता शिष्टमंडळ सरकारने स्थापन केलं, समिती बनवली, समिती हैदराबादला जाऊन आली, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे। 5,000 नोंदी ज्या आहेत कुणबी समाजाच्या त्या मिळालेल्या आहेत, तरी देखील कुठे ना कुठेतरी
हे आरक्षण मिळवण्यासाठी मराठ्यांना झटावं लागतं आहे, काय प्रतिक्रिया? आरक्षण झटावं लागतं. त्याच्यात आमचे सत्ताधारी आहे की त्याला वाटत नाही की गोरगरीब मराठ्याला आरक्षण भेटावं. कारण की खाली जे 60% जे मराठा समाज आहे अति गरीब आहे आणि 40% जे ते पुढारी वर्ग आहे. पुढारी वर्गावाल्याला वाटतं आम्हाला आरक्षणाची गरज नाही. पण खाली जे 60% आज कोणाला एकर वावर आहे, कोणाला 1.5 एकर आहे, अशाच्या मुलाची जर फी भरायची शाळेत तर किमान जर आपल्याला डॉक्टर बनवायचं आहे तर ॲडमिशन फीज आपल्याला 1.5 लाख रुपये लागते ओपनला. आणि जर इतर कास्टवाला असला तर त्याचं 20,000 रुपयात काम होतं. आणि शाळेमध्ये जर जिल्हा परिषदमध्ये जर आपलं मुलगा टाकलं तर आपल्या मुलाला गणवेश भेटत नाही, कारण ते ओपन कॅटेगरीमध्ये येतो. हालाकी त्याचा बाप सालाना का असत नाही दुसऱ्याच्या घरी, पण तरी त्याला भेटत नाही. कारण हे खूप एक आमच्याच नेत्याची खूप चुकीपणा आहे की बाकीचे जे मराठा समाज आहे 60% त्यांना बघत नाही. आता जसं तुम्ही म्हणालात की मराठा समाजातलेच नेते आहेत त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही आहे, पण आपण जर पाहिलं तर मराठा समाजामध्येच 92 कोळी मराठे आहेत, 96 कोळी मराठे आहेत, 98 कोळी मराठे आहेत, जे त्यांची एक पकड आहे समाजामध्ये वर्षानुवर्ष ती चालत आलेली आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी जे मुद्दा उचललेला आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी समान प्रमाणपत्र द्यावं. आता जर ते 96 कोळी मराठे असतील, 92 कोळी असतील, ते काही असतील, त्यांची एक पोझिशन वर्षानुवर्ष चालत आलेली असेल, मग त्यांना मान्य राहणार नाही. म्हणजे पाटील असतील, पाटील तर बोलतील आमच्याकडे बापजाद्याची जमिनी आहे. मग कसं ह्याच्यातून तोडगा नेमका कसा काढणार? आपण जर कुंभीचं बी सर्टिफिकेट घेतलं तर हा पाटील शब्द हा निघणार नाही. कारण की ओबीसीला जर आपण माळी समाज पाहिला तर माळी समाज हा माळी हा काढत नाही आणि ओबीसी हा लावत नाही मागं. म्हणजे म्हणत नव्हते आम्ही ओबीसी, आम्ही हा माळी आहे, कट्टर माळी आहे असं म्हणतो. तर पाटील हा शब्द निघणार नाही. फक्त कुंभी हे लागून येईन, आपल्या TCवर कुंभी लागून येईन. जर जुने पुरावे खरपपत्र झालं जुने आजोबा पंजोबाचं, त्याच्या आधारे आपल्याला पुढं सवलत भेटन आणि पोराला नोकरीमध्ये शक्यतो 100% फायदा होईल. याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. का जर पूर्वीचे आपले आजोबा म्हणायचे आपल्याला नोकऱ्याने शाळा शिकून फायदा नाही, त्याच्यामुळं हा मराठा समाज थोडा जास्त कॅटेगरीमध्ये नाही आहे. वर आज आपण जर चांगल्या लेवलला जर पाहिलं तर मराठा समाजाचे मुलं हो, माणूस हो, हे वरती नाही आहे. काहून की आपल्याला नोकरीची गरज, नोकरी लागत नाही तर शाळा शिकून फायदा नाही, त्या लेवलला नाही आहे. आज जर मराठा समाजाचे जर तुम्ही मुलगा मुलगी पाहिलं तर जुने जे पिक्चरला पाहायला जाऊ शकत नाही. काहून की त्यांना त्याचा नांदच नाही. यांचं साधारण जर नोकरीवाला जर असला त्याला 20,000 रुपये पेमेंट असलं, तो रविवारच्या रोजी जाईन, फॅमिलीला घेऊन जाईन, सोबत साऱ्या संघ राहीन. शेतकरी काय येतो जाऊन ते आपल्याला काम दाखवायचं आहे, आपल्याला घरी ढोरच बघायचे, त्या कारणाने मागं राहिला. तुम्ही मला सांगा, विदर्भातल्या मराठ्यांना आरक्षण आहे, कुणबी आरक्षण आहे, कोकणातल्या त्यांना पण आरक्षण आहे, आपलं ह्याच्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षण आहे, कुणबी प्रमाणपत्र झाले. फक्त मराठवाड्यातच हा असा विषय निर्माण झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठेतरी मराठवाड्यावर अन्याय होतोय का असं वाटतंय का? हो, हा जो मराठवाड्यावर अन्यायच म्हणता येईल. कारण बाकीचे जो महाराष्ट्र आहे, बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये जो मराठा समाज आहे, या मराठा समाजाला काही प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र किंवा ते ओबीसीमध्ये ते त्यांचं ऑलरेडी आहे. पण मराठवाड्याचा हा जो भाग आहे, या मराठवाड्याच्या भागामध्ये शेतजमीन किंवा नापिकी न पडणारा पाऊस किंवा अतिवृष्टी याच्या माध्यमातून शेतकरी म्हणजे खूप नुकसानग्रस्त झालेला आहे. आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो मराठा समाज आहे, हा मराठा समाज जवळपास 90% मराठा समाज शेतीवर आधारित आहे. त्यांची उत्पन्नाचं स्रोत जे आहे ते शेतीवर आधारित आहे. आणि याच्या माध्यमातून शेती जर पिकली नाही, उत्पन्न झालं नाही, तर हा मराठा समाज जर स्वतःचं पोट भरू शकत नाही, तो त्यांच्या मुलांना काय शिक्षण देणार आहे? आणि ह्यासाठी कुणबी याच्यामध्ये किंवा ओबीसीमध्ये जर या मराठा समाजाची ही झाली तर निश्चित मुलांना शिक्षणासाठी निश्चित फायदा होईल आणि नोकरीत पण त्याचा निश्चित फायदा होईल. आपण आता जसं तुम्ही म्हणालात की ओबीसी समाजामध्ये जर त्याची वर्गीकृत झाली किंवा ओबीसी समाजामधून जर आरक्षण मिळालं, ओबीसीवाले पण उठलेत ना, आमचं आरक्षणाला हात धक्का लावला तर आम्ही आंदोलन करू, आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. धनगर समाज पण उठलेला आहे की त्यांचं जे आरक्षण आहे त्यात वाढीव आरक्षण द्या. मग असं सगळं चित्र असताना मग मराठ्यांना आरक्षण मिळणार फक्त ह्या घोषणाच झाल्या ना. कारण
आता मराठा समाज आपण पाहिलं तर ह्याच्या आधी पण आरक्षण EWSचं मिळालेलं, त्यानंतर ते संपुष्टात आलं, कोर्टात ते सगळं प्रकरण झालं, पण त्यानंतर देखील धनगर समाज उठला, OBC समाज उठला की आमच्या ह्याच्यातून प्रवर्गातून त्यांना आरक्षण द्यायचं नाही. मग आता हा एवढा मोठा तेढ जो निर्माण झालेला आहे त्यातून मार्ग नेमका कसा निघू शकतो? नाही, आता जर आरक्षणाच्या माध्यमातून जर बघितलं किंवा हा सगळ्याच समाजाचा किंवा कुठल्याही जातीच्या याच्यानुसार प्रत्येकाला वाटतं की मी आरक्षणाच्या माध्यमातून मला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा या गोष्टी मिळाल्या पाहिजे. पण जो समाज याला गरज आहे खूप, आणि आता बऱ्याच लोकांनी सांगितलं, तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की त्यांना विचारलं भाऊला किंवा तुम्ही सांगितलं काही लोक म्हणतात की आम्ही 96 कोळी आहे, 95 कोळी आहे, पण याच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये पण लोक असे आहेत. पण खूप जास्त 10% तो जो 96 कोळी किंवा 97 कोळी जो सांगता येते आपण, पण बाकीचा जो समाज आहे मागायतलेला आहे, यांना स्वतःचं पोट भरणं जर आयुष्य म्हणजे जड जात आहे तर ते स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी याच्यासाठी पैसा कुठून उपलब्ध करतील. आणि ही जी तफावत आहे शिक्षणामध्ये किंवा नोकरीच्या आरक्षणामध्ये, जर सरकारने सरसकट शिक्षण जर फ्री केलं तर आम्हालाही वाटतं की आरक्षणाची गरज नाही, सरसकट शिक्षण सरकारने फ्री करून टाकावं. उच्च शिक्षण असो, प्राथमिक शिक्षण असो किंवा या सगळ्या गोष्टी जर उच्च शिक्षण जर फ्री मिळालं तर निश्चित कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज पडणार आहे, असं माझं वैयक्तिक तरी मत आहे. दादा, तुम्ही मला सांगा, जेव्हा ही सर्व समिती गठीत करण्यात आली होती, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण ज्यूस पाजून मुख्यमंत्र्यांनी सोडवलं आणि त्यानंतर एक समिती गठीत झाली ज्यांना हैदराबादला जाऊन ते सगळी प्रक्रिया जी आहे ती करायची होती. मात्र यात आहे ना एक गोष्ट जी आहे ती समोर आली होती की एक वेळ अशी होती की या मराठवाड्यातले जे तहसील कार्यालय, मुख्य तहसील कार्यालय निजाम कालव्यांचं ते जळालेलं, त्यामुळे डॉक्युमेंट्स उपलब्ध नव्हते. मग आता यातून वाट नेमकी कशी? कारण आता काही लोक स्वतःहून घेऊन येतात कागदपत्र, काही लोक म्हणजे आता हे सांगतायत की आमच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे पण आम्ही कुणबी आहे. मग कसं यातून हे करायचं आणि तो प्रसंग नेमका कसा घडला, कसा होता? आता आधार असा आहे की 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी STचं जे दलित लोकांचं आरक्षण आहे हे जाहीर केलं होतं आणि माळी समाजाचं जे आहे ते 1986ला त्यांना समाट करून घेतलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मृत्यू जो आहे हा 1956ला झालेला आहे. त्याच्यानंतर यांना सरकारनं ह्या OBC समाज आहे यांना 1985मध्ये समावेश केलेला आहे. हे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नव्हतं, हे समाजाला सरकारनेच OBC आरक्षणमध्ये घेतलेलं आहे. तर त्याच्याबरोबर जे कुंभी मराठा समाज आहे यांना बी सामील करून घ्यावा ही आमची विनंती आहे. की तेव्हा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलं नाही की आम्ही OBCला आरक्षण मी लिहून दिलेलं आहे, पण यांना हे नंतर 1985ला समावेश केलेलं आहे यांना. पण असं देखील एका ठिकाणी म्हटलं जातं की तुम्हाला आम्ही तेव्हा सांगत होतो आरक्षण घ्या, पण तेव्हा आम्ही मराठा आहे, आम्हाला गरज नाही वगैरे अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेव्हा आरक्षणाचा हा मुद्दा सर्व उपस्थित झालेला, सर्व समाजाला आरक्षण देण्यात आलेलं, तेव्हा मराठा समाजाने घेतलं नाही. मुळात काय, जुन्या टायमाला आरक्षण काय चीज आहे हे कोणाला माहीतच नव्हतं. जुना समाज इतका अनपढ होता की पहिली दुसरी शिकला का सोडून द्यायचा. मराठवाड्यातल्या मराठ्याला हे माहीत नव्हतं आरक्षण काय चीज आहे. आरक्षण हे केव्हा माहीत झालं, जेव्हा 2004-2002ला जेव्हा मुलाला शिक्षणात लोकाला जागा नाही भेटायला लागल्या तेव्हा म्हणले ते आम्हाला आरक्षण नाही आहे. पूर्वीला जमीन होत्या मायदळ 50 एकर होती, 60 एकर होती, पण ते पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला होत्या. पण पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी म्हणजे आज तुम्ही शाहू महाराज धरा साताऱ्यामध्ये, त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आरक्षणाची सध्या तर गरज नाही आहे. हा कोल्हापूरचे. पण मग आता इकडं जर मराठवाड्यात जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये आरक्षण काय चीज हे माहितीच नव्हतं लोकांना. जरी इथं आम्हाला आमच्या आजूबाजू लोक म्हणतात की तुम्हाला आरक्षण तुम्ही देत होते, तुम्ही घेतलं नाही, पण आरक्षण लोक एवढे तेव्हा हे होते की त्याला आरक्षण म्हणजे काय माहीत नव्हतं. कारण परिस्थिती नाजूक होत्या. जर 10 रुपये रोजाना, 5 रुपये रोजाना माणसं कामाला जायचे त्या टायमाला, तर त्या टायमाला आरक्षण काय चीज हे माहीतच नव्हतं. एवढी आजकाल बारीक मुलाला सरळ जनरल नॉलेजमध्ये सारं माहिती आहे, पण तेव्हा काळाला माहिती नव्हतं ना, तर आरक्षण काय चीज हे माहिती नव्हतं. बस बाकी मित्रा, तू मला सांग, तरुण आहेस तू, मनोज जरांगे पाटील हा आता एक चेहरा बनला आहे मराठा आरक्षणाचा आणि या संपूर्ण विषयामध्ये. याआधी देखील 57 मोर्चे निघाले, मुक मोर्चे निघाले, एवढे लाखोंच्या संख्येत आपण मोर्चे पाहिले, शांतपूर्व असे मोर्चे आपण पाहिलेत. मात्र त्यावेळेला
मराठा समाजाचा एक चेहरा नव्हता, आता तो चेहरा मिळालेला आहे. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर विश्वास टाकत आहेत. असं काय आहे त्यांच्यात की एवढा मोठा समाज एका माणसावर विश्वास टाकतो? विश्वास टाकायलाच पाहिजे, कारण की त्यांनी आपल्यासाठी समजा समाजासाठी काही मागणी केली तर मग त्यांना सपोर्ट करायलाच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार हा सपोर्ट? मग तुम्हाला मी विचारतो, असा हाच प्रश्न आहे. आपण पाहतो की अनेक आंदोलनं जे आहेत त्यात आंदोलक जे असतात पैसे घेतात, थंड पडून जातात, आंदोलन संपून जातं. हे आंदोलन आपण पाहिलं, ह्यांनी उग्ररूप घेतलेलं. उपोषण सुरू होतं, मग त्यांनी पाणीत्याग उपोषण सुरू केलं, अन्नत्याग उपोषण सुरू केलं, पण कुठेही मॅनेज होताना आपल्याला पाहायला मिळाले नाही आहे. हेच कारण आहे का की एवढा मोठा हा समाज जो आहे मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे उभा आहे? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ते. मनोज जरांगे पाटील जे तर त्यांनी कुठल्याही पक्षाला किंवा मॅनेज होण्याची जी असते, कुठल्याही मोर्चा असो किंवा कुठल्याही याच्या संदर्भामध्ये ही गोष्ट असो, तर मनोज जरांगे पाटील जे तर हे कुठल्याही पक्षासोबत मॅनेज झालेले नाही कधी, किंवा राजकीय नेत्यासोबत त्यांचे कुठलेही संबंध नाही आहे. तो सर्वसामान्य मधला माणूस आहे आणि त्याची हलाखीची परिस्थिती आहे. ते सर्वसामान्य कुटुंबामधून आले आणि त्यांचं जे आज लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे त्यांना, की याच माध्यमातून मिळतं आहे की कुठल्याही पक्षासोबत कनेक्टेड नाही, राजकीय पक्षासोबत त्यांचा कुठलाही संबंध नाही आणि त्यांचं जे निरपेक्ष चाललेलं आहे, त्यांची जी कृती करता येते ही निरपेक्ष आणि पुरेपूर समाजासाठी, म्हणून लोकांचा इतका प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. नक्कीच एवढा मोठा आज एवढी मोठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. 132 गावांनी वर्गणी काढून ही सभा आयोजित केलेली आहे. वेगवेगळ्या गावांनी वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसाठी पुरवलेल्या आहेत. पाणी असेल, जेवण असेल, अशा गोष्टी पुरवलेल्या आहेत. मात्र तरी देखील महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातला एक मोठा आणि दिग्गज नेता आहे, मंत्री आहेत छगन भुजबळ. त्यांनी असं म्हटलं आहे की हे जेवढे पैसे आले कुठून त्याचा हिशोब सांगा. म्हणजे दिग्गज नेत्यांनी अशी भाषा केलेली आहे. मराठा समाजात इतका मोठा आहे, तुमची नक्की भावना काय आहे? नाही, छगन भुजबळांनी जे वक्तव्य केलं आहे ते एकदम चुकीचं वक्तव्य आहे. कारण छगन भुजबळ साहेबांना आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुमच्याकडे एवढी हजारो कोटी रुपयाची जी संपत्ती जमा झालेली आहे, याचा कधी आम्ही तुम्हाला हिशोब मागितला नाही, किंवा तुम्ही राजकारणात आल्यापासून ही सगळी मालमत्ता जमवली आहे, आम्ही त्याबद्दल तर तुम्हाला कधी विचारलं नाही. आणि मराठा समाज जो आहे, या मराठा समाजामध्ये एकोपा किंवा दुसऱ्याला देण्याबद्दलची जी भावना आहे, किंवा समाजाबद्दल काहीतरी करण्याची जी भावना आहे, किंवा या बाकी सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची जी भावना आहे, या भावनेच्या माध्यमातून कुठल्याही मराठा समाजाच्या व्यक्तीनं म्हटलं नाही की मी इतकं दान दिलं किंवा मी इतके एवढे पैसे जमा केले, असे कुठल्याही व्यक्तीनं सांगितले नाही. ज्याच्या पद्धतीनं ज्याच्या इच्छेनुसार किंवा ज्याच्या कॅपॅसिटीनुसार ज्याने त्यांनी मदत ही आपल्या कार्यक्रमासाठी केली. आणि प्रत्येकाला वाटतं आहे हा माझा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं माझ्या कार्यक्रमाला जे पैसे देतो याचा कोणी हिशोब ठेवत नाही. हे आमचं भुजबळ साहेबांना नक्की सांगणं आहे की बा आम्ही समाजासाठी हे जे जमा जे केलेले पैसे आहे किंवा हे जे याचाही हिशोब ठेवण्याचा, किंवा हे पैसे आले कुठून, हे प्रत्येकानं स्वेच्छेने दिलेले पैसे. एक शेवटचा प्रश्न, उद्या समजा मनोज जरांगे पाटील, आता इलेक्शन येतं आहे, तुम्हीच सांगा ना, उद्या समजा मनोज जरांगे पाटील यांनी इलेक्शन लढवण्याचं त्यांनी जाहीर केलं की मी इलेक्शन लढवेन, निवडून येतील नाही येतील तो नंतरचा भाग आहे, जरी निवडून आले, आमदार झाले, तर मग मराठा समाज म्हणून तुमची काय भूमिका? नाही, मनोज जरांगे पाटील जे तर त्यांचे कुठल्याही राजकीय वर्तुळामध्ये किंवा राजकीय त्यांचा कुठलाही असा हे राहणार नाही आहे. आणि आम्हाला तरी वाटतं की ते बस कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जाऊन किंवा तुम्ही जर सांगितलं की ती आमदारकी वगैरे किंवा या भानगडीमध्ये ते पडणार नाही. आणि जर समजा अशी जी व्यक्ती आहे किंवा मनोज जरांगे पाटलासारखे हे जरी राजकारणात किंवा याच्या जरी उतरले तर यांची निरपेक्षच भावना असेल समाजासाठी करण्याची किंवा लोकांसाठी करण्याची. आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणावरून आज या सभेसाठी लोक येत आहेत. ही लोक देखील संभाजीनगरमधूनच जालना येथे जात आहेत. अंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे, त्या ठिकाणी ही लोक जात आहेत. आणि त्यांनी संक्षिप्तपणे जे आहे ते या सर्व विषयावर, मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल, राजकीय भूमिका ज्या मुद्द्याला लागली त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांचे नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत यावर देखील त्यांनी
एकंदरीत त्यांचं मत जे आहे ते आपल्याशी मांडलेलं आहे. आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थ्यांनी देखील त्यांचं मत, कशा त्यांना संपूर्ण गोष्टींना सामोरं जावं लागतं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मराठा समाजाच्या लोकांना देण्यात यावं, कारण त्यांचं कुटुंब आणि त्यांची मुलं जी आहेत त्यांना शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षणाचा जो खर्च आहे तो कुठेतरी निघेल, किंवा सरकारने हे सर्व शिक्षण आणि उच्च शिक्षण जे आहे ते मोफत करावं अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान अशा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.